हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 211 ते 221. प्रशांतात्मा विगतभीः ब्रह्मचारिव्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. अंतःकरण शांत असलेला, भीतीरहित, ब्रह्मचर्य व्रत पालन करणारा, माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा, मतपरायण आणि मनाचं संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावे. ऐसी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव आतुत्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगमन विरमे सावियाची क्षुधा काय जाहाली निद्रा केवती गेली हे आठवण ही हारपली न दिसे वेगा जो मूळबंध कोंडला अपानौ माघवता मुरडला तो सवेची वरी साकडला फुगू धरी क्षोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे मणिपुरे सिझुंजे राहोनिया मग थावली ते वाहटुळी सैंघ घेऊनी घरडहुळी बाळपणीची कुहिटुळी बाहेर घाली. याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते आणि आतल्या बाजूला मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. कल्पना नाहीशी होते. मनाची बाह्य विषयांकडे असणारी धाव थांबते आणि सहजच शरीर आणि मन शांत होतं. भूक काय झाली, झोप कुठे गेली याची आठवण देखील राहत नाही. जो अपान वायू मूळ बंधाने कोंडलेला असतो तो ऊर्ध्व गतीने माघारा फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो. खवळून तो अपान वायू माजतो आणि पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो आणि तिथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. मग ती अपान वायूची बळावलेली वाहुटळ सर्व शरीराच्या आत शोध करून लहानपणची पोटातली कुचकी घाण बाहेर काढते. भीतरी वळी न धरे कोठा माझी संचरे कफपित्तांचे थारे पुरोनेदी धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत नाडी ते सोडवी गात्रा ते विघडवी साधका ते भेडसावी परी बिहावेना व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट तव येरी कडे धनुर्धरा
आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा, कुंडलिनी. त्या अपान वायूला आत वळण्याला कुठे जागा नसल्यामुळे तो मग कोठ्यात प्रवेश करतो आणि तिथे असलेले कफ आणि पित्त यांचा थारा राहू देत नाही. सप्त धातूंचे समुद्र पालथे करतो, मेदाचे पर्वत फोडतो आणि हाडांमधील मज्जा बाहेर काढतो. नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो, परंतु त्याने भिवू नये. तो रोगांना दाखवतो, म्हणजे अपान वायू रोगांना दाखवतो, परंतु लागलीच त्यांना नाहीसं करतो आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवतो. अर्जुना, कोंडलेला अपान वायू असे प्रकार करतो, तो दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जाग करते. हरिओम.